महत्त्वाची बातमी, नारायण राणेंना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे। तर नारायण राणेंना लटकवून उमेदवारी मिळाली अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे। राणेंना तिसऱ्या वेळी पराभवाची हॅट्रिक करायला लागणार असं विनायक राऊतांनी म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे। पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर, तसेच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे। सर्वांच्या उमेदवारी जाहीर झाल्या, पण केंद्रीय मंत्री असून सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी किती लटकवून दिलेली आहे, त्यावरूनच त्यांची योग्यता किती आहे ती दिसून आलेली आहे। ह्या लढतीमध्ये सुद्धा खासदार विनायक राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत, हे तिसऱ्या विजयाची हॅट्रिक करणार आणि दुर्दैवाने नारायण राणे यांना तिसऱ्या पराभवाची हॅट्रिक करावी लागेल।